नमस्कार मित्रांनो, ट्रू स्टोरीज मध्ये मी शीतल आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, जेव्हा एखादा श्रीमंत व्यक्ती पैशाच्या आणि अधिकाराच्या मस्तीत गरिबांच्या कष्टाची खिल्ली उडवतो, तेव्हा त्याला काय वाटतं की हे जग असंच चालणार। पण एका सामान्य शिंप्याच्या दुकानात बसून अभ्यास करणाऱ्या त्या मुलीला दुकानदाराने अत्यंत अपमानास्पद शब्दात सुनावलं होतं। शिंप्याची लेक आहे, कपडे शिवणार, तू कशाला तुझं बालपण पुस्तकामध्ये वाया घालवतेस। हे ऐकून त्या मुलीच्या वडिलांची मान लज्जेनं खाली गेली होती। पण बरोबर 10 वर्षानंतर जेव्हा त्याच दुकानदाराला बेड्या घालून पोलीस घेऊन जाण्यासाठी आले, तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला। शेवटी असं काय घडलं होतं? त्या मुलीने 10 वर्षात कोणता इतिहास रचला आणि त्या गर्विष्ठ मालकाची अशी अवस्था का झाली? चला तर मग अंगावर काटा आणणारी आणि मनाचा ठाव घेणारी ही हृदयस्पर्शी कथा आपण ऐकूया। आज ज्या माणसाला पोलिसांनी हातात बेड्या घालून नेलं, त्या माणसाने कधी काळी माझ्या बाबांचा सर्वांसमोर खूप अपमान केला होता। बाजारामध्ये सगळ्या लोकांसमोर झालेला तो अपमान मी कधीच विसरू शकत नव्हते। त्या दिवशी मला माझ्या बाबांची मदत करता आली नव्हती, याचं मला खूप वाईट वाटलं होतं। त्या क्षणी मी मनाशी एक गोष्ट ठरवली होती, मी मोठी होऊन इतकी मोठी अधिकारी बनणार की माझ्या बाबांना पुन्हा कधीच कोणासमोर मान खाली घालावी लागणार नाही। पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला काय काय सोसावं लागलं हे सांगणारी ही कथा आहे। कदाचित ही कथा ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल। माझे नाव प्रीती आहे। मी एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातून आले आहे। आज लोक मला एक सरकारी अधिकारी म्हणून ओळखतात, पण माझी खरी ओळख हीच आहे की मी एका कष्टाळू शिपायाची मुलगी आहे। माझ्या बाबांचे नाव रमेश आहे। त्यांना आपली संपूर्ण आयुष्य त्या जुन्या सिलाई मशीन सोबत बसून घालवलं, पण त्यांनी कधीच आपल्या कष्टाची तडजोड केली नाही। आमचं घर काही फार मोठं नव्हतं, त्यात फक्त 2च छोट्या खोल्या होत्या। एका खोलीत आमचं घर होतं आणि दुसऱ्या खोलीत बाबांची छोटीशी दुकान होती। त्याच खोलीत एक जुनी शिलाई मशीन ठेवली होती। मशीनच्या बाजूला रंगबिरंगी धाग्यांची रील कात्री, मोजपट्टी आणि अर्धवट शिवलेले कपडे नेहमी इकडे तिकडे पडलेले असायचे। लहानपणी मी माझ्या बाबांना त्या मशीन सोबत पाहिलं होतं। मला तर असं वाटायचं जशी ती मशीन आपल्या कुटुंबातील एक सदस्य आहे। सकाळ झाली की बाबा सगळ्यात आधी दुकानाचे शेटर वर करायचे, त्यानंतर ते जिना व दुकान झाडायचे, आपली मशीन स्वच्छ करायचे आणि मग प्रेमाने त्यात हात फिरवायचे। मला नेहमी वाटायचं की बाबांवर त्या मशीनचे खूप प्रेम आहे। बाबा फक्त कपडे शिवत नव्हते, तर प्रत्येक कपड्यावर जीवापाड मेहनत घेत होते। एखाद्या ग्राहकाने जर येऊन सांगितलं की हा लग्नाचा सूट आहे, जरा लक्ष देऊन बनवा, तर बाबा रात्री 12-12 वाजेपर्यंत जागे राहून तो सूट पूर्ण करायचे। कधी कधी मी रात्री उशिरा जागी झाले तर मला दिसायचं की सगळे घर गाढ झोपलं आहे, पण बाबा मात्र अजूनही मशीनवर काम करत आहेत। जागे राहून त्यांचे डोळे लाल झालेले असायचे, कंबर दुखून वाकलेली असायची, पण त्यांच्या चेहऱ्यावर कधीही कसलाही राग किंवा तक्रार नसायची। महिन्याचे शेवटचे दिवस आले की घराचा खर्च चालवताना त्यांना बऱ्याच अडचणी यायच्या, पण एक गोष्ट मी कधीच पाहिली नाही, त्यांनी मला कधीही याची जाणीव होऊ दिली नाही की आपण गरीब आहोत। शाळेचे पुस्तक घ्यायचे असो वा फी भरायची असो, बाबा कुणाकडून तरी पैसे आणायचेच। त्यावेळी मला असं वाटायचं की कदाचित बाबांकडे खूप पैसे असतील, पण त्याचे खरे सत्य मला खूप उशिरा समजले। हळूहळू बाजारामध्ये बाबांच्या कामाची चर्चा होऊ लागली। लोक म्हणायचे, कपड्याची फिटिंग चांगली हवी असेल तर रमेशकडेच गेलं पाहिजे। अनेक ग्राहक तर असे होते जे वर्षानुवर्ष फक्त बाबांकडूनच कपडे शिवून घेत असत। त्यांची ही मेहनत काही लोकांना खूप आवडायची, पण एक माणूस असा होता ज्याला माझ्या बाबांचा प्रामाणिकपणा आणि वाढत जाणारे नाव अजिबात आवडलं नाही। त्या माणसाचे नाव विक्रम शेठ होतं। त्याचे शहरात खूप मोठे ब्युटीक होतं, शिवाय त्याच्याकडे पैशांची अजिबात कमतरता नव्हती। मोठमोठे लोक त्याच्या दुकानात यायचे आणि बाजारातील अनेक दुकानदार त्याच्याशी मिळून असायचे। त्यावेळी मला माहित नव्हतं की येत्या काही दिवसात हाच माणूस आपल्या आयुष्यात सर्वात मोठं दुःख बनणार आहे। पण मला आजची ती दुपार अगदी स्पष्ट आठवते। मी दुकानाच्या एका कोपऱ्यात बसून अभ्यास करत होते आणि बाबा मशीनवर एका ग्राहकाचा कुर्ता शिवत होते। तेवढ्यात अचानक
दुकानाबाहेर एक मोठी काळी गाडी येऊन थांबली. त्याचा आवाज ऐकून बाजारातील अनेक लोक मागे वळून पाहू लागले. काही दुकानदार आपापल्या दुकानातून बाहेर आले. मला काहीच समजलं नाही की अचानक कोण आला आहे. पण पुढच्या क्षणी गाडीतून उतरलेला तो माणूस पाहून मी पहिल्यांदाच माझ्या बाबांच्या चेहऱ्यावर रंग बदलताना पाहिला. त्याने पांढऱ्या रंगाचा कुर्ता, डोळ्यावर काळा चष्मा आणि पायात चकचणारे बूट घातले होते. त्याच्या मागे आणखी दोन माणसे उभी होती. तो जसा आमच्या दुकानासमोर येऊन थांबला, बाजारातील लोक त्याच्याकडे पाहू लागले. काही जण त्याला पाहून हसू लागले, तर काही जण बाहेर आले. त्यावेळी मी लहान होते, त्यामुळे मला समजलं नाही की या माणसाच्या येण्याने अचानक बाजारातील वातावरण का बदललं. मग बाबांनीही आपली सिलाई मशीन थांबवली. त्याने आपल्या हातावर लागलेला धागा झटकला आणि हसत म्हणाला, या शेठजी, बसा. विक्रम शेठ काहीही न बोलता दुकानात आत आला. त्याची नजर आमच्या दुकानाच्या प्रत्येक कोपऱ्यात फिरत होती. कधी तो भिंतीकडे पाहायचा, कधी मशीनकडे, तर कधी बाहेर रस्त्याकडे. त्याला पाहून असं वाटत होतं की तो कुठल्या दुकानात नाही, तर कशाचा तरी हिशोब करत आहे. मग त्याची नजर माझ्यावर येऊन थांबली. तो हलकासा हसला आणि म्हणाला, ही तुझी मुलगी आहे का? बाबांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद झळकला. त्यांनी माझ्याकडे बघून म्हटलं, होय, ही माझीच मुलगी प्रीती आहे आणि अभ्यासात खूप हुशार आहे. देवाने चान्स दिला तर एक दिवस खूप मोठं नाव कमवेल. बाबांचे हे बोलणं ऐकून मला थोडी लाजही वाटली. मग मी हळूच माझ्या पुस्तकाआड चेहरा लपवून हसले. विक्रम शेठ काही वेळ माझ्याकडे बघत राहिला. मग त्याने खुर्ची ओढली आणि आरामात बसला. त्याच्या चेहऱ्यावर हसू तर होतं, पण मला माहित नाही का त्याच्या डोळ्यात मला अजिबात आपलेपणा दिसत नव्हता. काही वेळ दुकानात पूर्ण शांतता पसरली. बाहेर रस्त्यावर लोक ये जा करत होते. मशीन बंद होती आणि मीही आपली पुस्तकं बंद करून दोघांचे बोलणे ऐकू लागले. मला का कोणास ठाऊक असं वाटत होतं की विक्रम शेठ काहीतरी महत्वाच्या कामासाठी आला आहे. थोड्या वेळानंतर त्याने दुकानाबाहेर एक नजर टाकली आणि हसत बाबांना म्हणाला, रमेश, तुझी ही दुकान या संपूर्ण बाजारात सगळ्यात चांगल्या जागेवर आहे. त्यावर बाबाही हसून म्हणाले, बस शेठजी, देवाने दिलेलं हेच माझ्याकडे आहे आणि सर्व काही इथूनच चाललं आहे. यावर त्याने मान हलवली आणि म्हणाला, मी कित्येक दिवसापासून विचार करत होतो की तुझ्याशी एक महत्वाची बातमी करावी, पण वेळच मिळत नव्हती. मग बाबांनी अगदी आरामात विचारलं, होय, सांगा, काय बोलणे आहे? तर तो खुर्चीवर थोडा पुढे झुकला. त्याचा आवाज आधीपेक्षाही जास्त गोड झाला आणि तो म्हणाला, रमेश, जर मी असं म्हटलं की मला तुझी ही दुकान विकत घ्यायची आहे, तर तुझे काय उत्तर असेल? हे ऐकताच मी एकदम बाबांकडे पाहू लागले. बाबा काही सेकंद शांत राहिले. त्यांनी दुकानातील भिंतींकडे पाहिलं. मग आपल्या जुन्या शिलाई मशीनवर हात फिरवला आणि अत्यंत शांत आवाजात म्हणाले, पण शेठजी, तुम्हाला माझ्या या छोट्याशा दुकानात असं काय दिसलं जे तुम्हाला विकत घ्यायचं आहे? बाबांचा हा प्रश्न ऐकून पहिल्यांदाच विक्रम शेठच्या चेहऱ्यावरील हसू थोडं फिकं पडलं. बाबांचा प्रश्न ऐकून तो काही वेळ पूर्णपणे शांत बसला. मग हलकेच हसत म्हणाला, अरे रमेश, खरी गोष्ट अशी आहे की मला ही जागा खूप आवडली आहे, म्हणूनच विचार केला की तुझ्याशी याबद्दल बोलावं. जेव्हा बाबांनीही हसण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या चेहऱ्यावरून मला समजत होतं की त्यांचा विक्रम शेठच्या बोलण्यावर अजिबात विश्वास बसला नाही. त्यानंतर तो पुढे म्हणाला, बघ रमेश, बाजार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मला माझी दुकान आणखी मोठी करायची आहे आणि तुझी ही दुकान मध्ये येत आहे. जर तू म्हणशील तर तू मागशील तेवढे पैसे मी रोख देईन. वरून दुसऱ्या जागेवर नवीन दुकानही बांधून देईन. फक्त ही दुकान मला देऊन टाक. त्या दिवशी मी पहिल्यांदाच कोणाला तरी एवढ्या मोठ्या पैशाची बोलणी करताना ऐकलं होतं. त्यामुळे मला वाटलं की कदाचित बाबा या गोष्टीला तयार होतील, कारण इतके सारे पैसे एका गरीब माणसासाठी खूप मोठी गोष्ट असतात. पण बाबांनी एक क्षणही विचार न करता अतिशय शांतपणे त्याला उत्तर दिलं, शेठजी, पैसे माणसाच्या गरजा नक्कीच पूर्ण करू शकतात, पण ते आपल्या माणसाच्या प्रेमाची आणि आठवणीची जागा कधीच घेऊ शकत नाहीत. या दुकानात माझ्या वडिलांच्या आठवणी जोडलेल्या आहेत. मी स्वतःला शिलाई करण्याचे काम या दुकानात शिकलो आहे. मी ही दुकान कधीही विकणार नाही. हे ऐकून विक्रम शेठनी आपली बोटे टेबलावर हळूहळू थापटवली. तो हसू लागला, पण आता त्याचे हसू आधीसारखं नव्हतं. असं वाटत होतं की आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी त्याच्या मनासारख्या गोष्टीला नकार दिला आहे. काही सेकंद तो नुसता बाबांकडे बघत राहिला.
मग हळूच म्हणाला, ठीक आहे रमेश, जसं तुला योग्य वाटेल. त्याच्या आवाजात गोडवा तर अजूनही होता, पण मला माहित नाही का त्यात मला हलकासा कडवटपणा जाणवला. मग तो हळूहळू खुर्चीवरून उठला. त्याने आपल्या कुर्त्याची घडी व्यवस्थित केली आणि दुकानाच्या दारापर्यंत जाऊन थांबला. मला वाटलं की आता तो निघून जाईल, पण तो अचानक मागे वळला आणि पुन्हा बाबांकडे पाहू लागला. त्याने दुकानामध्ये पुन्हा एकदा नजर फिरवली आणि शेवटी त्याची नजर बाबांच्या जुन्या शिलाई मशीनवर येऊन धडकली. काही सेकंद तो त्या मशीनकडे पाहत राहिला. मग हलक्याशा हसण्यासोबत म्हणाला, रमेश, मला वाटते तुला तुझ्या या दुकानाशी खूपच जास्त जीव जडला आहे. बाबांनी अजिबात वेळ न घालवता उत्तर दिलं. लगाव दुकानाशी नाही शेठजी, त्या कष्टांशी आहे, जे या दुकानाने आम्हाला शिकवले आहे. बाबांचे हे बोलणे ऐकून मी त्याच्याकडे पाहत राहिले. मला माहित नाही, पण त्या दिवशी त्याच्या आवाजात मला एक वेगळेपणा, आपलेपणा जाणवला. असं वाटत होतं की ते फक्त विक्रम शेठला उत्तर देत नव्हते, तर आपल्या संपूर्ण आयुष्याचे सत्य सांगत होते. तेव्हा त्याने ओठांवर हलकेसे हसू आणले आणि अतिशय हळूच मान हलवून म्हणाला, ठीक आहे रमेश, जशी तुझी मर्जी, पण जेव्हा कधी तुझं मन बदलेल तेव्हा मला नक्की आठव. एवढं बोलून त्याने खिशातून एक चमकणारं विजिटिंग कार्ड काढलं आणि बाबांच्या टेबलावर ठेवून दिलं. बाबांनी त्या कार्डकडे पाहिले सुद्धा नाही. ते फक्त हसून म्हणाले, होय, गरज पडली तर नक्की आठवीन. विक्रम शेठने यावेळी काहीच उत्तर दिलं नाही. तो सरळ दुकानाबाहेर पडला आणि आपल्या गाडीत येऊन बसला. मग काही क्षणात त्याची गाडी बाजाराच्या गर्दीत कुठेतरी नाहीशी झाली. मी धावतच दुकानाबाहेर गेले. दूर जाताना त्याची गाडी मला दिसेनाशी होईपर्यंत मी तिच्याकडे पाहत राहिले. जेव्हा मी परत आत आले तेव्हा पाहिलं की बाबा अजूनही त्याच टेबलजवळ उभे होते. त्यांची नजर टेबलावर ठेवलेल्या त्या छोट्याशा व्हिजिटिंग कार्डवर होती, पण त्यांनी ते अजून आपल्या हातातही घेतले नव्हते. मग मी हळूहळू चालत बाबांकडे गेले. माझी नजरही वारंवार त्या व्हिजिटिंग कार्डवर जात होती. ते एक छोटेसे पांढरं कार्ड होतं, ज्यावर सोन्याच्या अक्षरामध्ये विक्रम शेठ आणि खाली त्याच्या मोठ्या बुट्टीचं नाव व मोबाईल नंबर छापलेला होता. त्यावेळी मला त्या कार्डचं काहीच महत्त्व समजलं नाही, पण बाबा त्याकडे असे पाहत होते जसे ते फक्त एखादे कार्ड नसून त्यांच्यासाठी एखादी वॉर्निंगच आहे. तेव्हा मी त्यांना हळूच विचारलं, बाबा, तुम्ही ते कार्ड का उचललं नाही? त्यांनी हलकेच स्मित हास्य केलं आणि कार्ड उचलून टेबलाच्या ड्रॉवर मध्ये ठेवून दिलं. मग माझ्याकडे बघून म्हणाले, बाळा, प्रत्येक गोष्टीचं उत्तर त्याच वेळी देणं कधी कधी गरजेचं नसतं. काही गोष्टी वेळेवर सोडून द्याव्या लागतात. त्यांचं हे बोलणं ऐकून मी मान तर हलवली, पण खरं सांगायचं तर मला काहीही समजलं नाही. मी त्या वयात होते जिथे जग खूप सरळ आणि साधं वाटतं. म्हणूनच मलाही असंच वाटायचं की जो माणूस हसून बोलतो तो चांगलाच असतो आणि जी मोठमोठ्याने वाद करतो तो ते नक्की पूर्ण करत असेल. त्यानंतर बाबा पुन्हा आपल्या शिलाई मशीन समोर जाऊन बसले. त्यांनी तो अर्धवट शिवलेला कुर्ता घेतला, मशीन मध्ये धागा नेट केला आणि मशीन चालू लागले. काही सेकंदात संपूर्ण दुकान पुन्हा मशीनच्या आवाजाने भरून गेलं. हा आवाज माझ्या लहानपणापासून सर्वात लाडका संगीत राहिला होता. जेव्हा जेव्हा मशीन चालायची तेव्हा मला खूप शांत वाटायचं, कारण बाबा काम करताना नेहमी हसत असायचे आणि त्यांचे हसणेच माझ्यासाठी सर्व काही होते. मी पुन्हा माझी पुस्तक घेऊन बसले, पण त्या दिवशी अभ्यासात माझं जराही मन लागलं नाही. वारंवार माझी नजर बाबांकडे जात होती. मला माहित नाही, पण त्यांच्या मनात काहीतरी सुरू झालं आहे असं मला वाटत होतं. कसे अनेकदा ते मशीन चालवता चालवता एकदम थांबायचे, मग एक दीर्घ श्वास घेऊन पुन्हा काम सुरू करायचे. आता जेव्हा संध्याकाळ होऊ लागली, बाजारात हळूहळू दुकानांच्या दिव्यांची रोषणाई सुरू झाली. समोरील मिठाईच्या दुकानातून गरम जिलेबीचा सुवास हवेत पसरू लागला. काही मुले आपल्या आई वडिलांसोबत बाजारात फिरत होती. प्रत्येक ठिकाणी नेहमीसारखीच बरीच गर्दी होती. त्याच वेळी दुकानाबाहेरून कोणीतरी आवाज दिला, रमेश भाऊ, माझा कुर्ता तयार झाला का? तर बाबा लगेच हसून आपल्या जागेवरून उठले आणि असे वागू लागले जणू काही झालंच नाही. त्यांना पाहिल्यानंतर कोणी हे सांगू शकलं नसतं की काही वेळापूर्वी असा माणूस येऊन गेला आहे, ज्याची नजर फक्त या दुकान कपड्यांवर नाही तर कदाचित आमच्या येणाऱ्या उद्यावर होती. बाबांनी हसून त्या ग्राहकाला कुर्ता अंगाला लावून दाखवला. तो आरशासमोर उभा राहून कधी आपल्या खांद्याकडे पाहायचा तर कधी हातांच्या बाह्यांकडे पाहायचा. मग खुश होऊन म्हणाला, रमेश भाऊ, एक गोष्ट तर मानावी लागेल, तुमच्या हातात खरोखर जादू आहे. मी जेव्हा जेव्हा विचार करतो की
यावेळी कुठे दुसऱ्या ठिकाणाहून कपडे शिवून घ्यावेत तेव्हा अशी फिटिंग कुठेच मिळत नाही. हे ऐकून बाबा फक्त हलकेच हसले. त्यांनी नेहमीप्रमाणे म्हटलं, बस, हा तर तुमच्या प्रेमाचा ओलावा आहे भाऊसाहेब. जर तुम्हाला काहीही कमतरता वाटली तर न संकोचता सांगा, मी तो नीट करून देईन. त्यानंतर तो ग्राहक पैसे देऊन निघून गेला. तो जाताच मी हसत हसत बाबांना म्हटलं, बघितलं बाबा, सगळेजण तुमची किती स्तुती करतात. तेव्हा त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, बाबा, कोणाची स्तुती ऐकून कधीही गर्व करू नये आणि कोणाची टीका ऐकून कधीही मेहनत सोडता कामा नये. कारण माणसाने जर आपल्या कामावर खरे प्रेम केलं तर एक दिवस तेच काम त्याची खरी ओळख बनून जाते. मी त्यांचं बोलणं ऐकलं तर खरं, पण त्या वयात अशा गोष्टी पूर्णपणे कुठे समजणार होत्या. मला तर फक्त एवढं चांगलं लागायचं की संपूर्ण बाजारात लोक माझ्या बाबांना आदराने हाक मारतात. जेव्हा कोणी त्यांना रमेश भाऊ म्हणून आवाज द्यायचं तेव्हा माझ्या चेहऱ्यावर आपोआप हसू यायचं. मग हळूहळू संध्याकाळ होऊ लागली. बाबांनी मशीनवर ठेवलेला शेवटचा कपडा सुद्धा घडी करून एका बाजूला ठेवून दिला. त्यानंतर नेहमीप्रमाणे दुकानाचा हिशोब पाहण्यासाठी ते बसले. लाकडाची जुनी ड्रॉवर उघडली, त्यात ठेवलेल्या नोटा आणि नाणी बाहेर काढले. मग एकामागून एक ते मोजू लागले. मीही त्यांच्या जवळ येऊन बसले. लहानपणापासून माझीही हीच सवय होती की जेव्हा बाबा पैसे मोजायचे तेव्हा मी सुद्धा नाण्यांचे वेगवेगळे ढीग बनवू लागायचे. मला हे एखाद्या खेळासारखे वाटायचे. त्यामुळे बाबाही हसून मला ते करू द्यायचे. पण जेव्हा हिशोब पूर्ण झाला तेव्हा बाबा मला थोडेसे चिंतेत असल्यासारखे दिसले. मी हळूच विचारलं, काय झालं बाबा, पैसे कमी पडलेत का? माझं बोलणं ऐकून त्यांनी लगेच सगळ्या नोटा गोळा केल्या, ड्रॉवर बंद केला आणि माझ्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले, अरे नाही वेडे, तू पण ना प्रत्येक गोष्टीची चिंता करायला लागतेस. चल आता घरी जाऊया, खूप उशीर होत आहे. त्यांनी ती गोष्ट हसण्यावारी नेली. पण त्या रात्री मला पहिल्यांदा असं जाणवलं की बाबांच्या त्या हसण्यामागे काहीतरी असं होतं जे ते माझ्यापासून लपवत होते. तोपर्यंत बाजारातील बहुतांश दुकाने बंद होऊ लागली होती. कुठेतरी शटर खाली पडण्याचा आवाज येत होता आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या चहाच्या टपरीवर अजूनही काही लोक बसून गप्पा मारत होते. हवेत हलकीशी थंडी पसरू लागली आणि मी बाबांशी बोलत राहिले की आज आमच्या मॅडमने माझी खूप स्तुती केली. त्यांनी म्हटलं की जर मी अशीच अभ्यास करत राहिले तर एक दिवस खूप मोठं नाव कमवेल. माझं बोलणं ऐकताच बाबांच्या चेहऱ्यावर पुन्हा तीच समाधानाचं हसू परत आलं. त्यांनी अचानक माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, बाळा, फक्त हेच ऐकण्यासाठी तर मी दिवस रात्र मेहनत करतो. मी हसत हसत म्हणाले, जेव्हा मी मोठे अधिकारी बनेन ना तेव्हा तुम्हाला अजिबात काम करू देणार नाही बाबा, आणि तुमची ही शिलाई मशीन सुद्धा बंद करून ठेवीन. माझं बोलणं ऐकून बाबा मोठ्याने हसले आणि म्हणाले, अरे वेडे, ही मशीन माझ्यासाठी काही ओझे थोडीच आहे. याच मशीनने तर आपल्याला 2 वेळेची भाकरी कमवायला शिकवली आहे. आणि ज्या दिवशी मी ही चालवणे सोडीन ना त्या दिवशी मला स्वतःलाच बेचैनी वाटू लागेल. तेव्हा मीही हसून त्यांचा हात धरला. त्यावेळी मला खरोखर असं वाटायचं की आपली जिंदगी नेहमी अशीच राहील. एक छोटीशी दुकान, बाबांची ती जुनी शिलाई मशीन आणि आमचं हे सुख. पण कदाचित देवाने आपल्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी माझी झोप नेहमीप्रमाणे शिलाई मशीनच्या आवाजाने नाही तर बाबांच्या खोकल्याच्या आवाजाने उघडली. मी कूस बदलून पाहिलं तर बाहेर अजून पूर्णपणे उजडलं सुद्धा नव्हतं आणि आकाश हलकं हलकं निळं होत होतं. गल्लीत दूधवाल्यांच्या सायकलची घंटा वाजत होती आणि बाबा अंगणात उभं राहून सतत खोकत होते. मी घाबरून घाईघाईनं उठले आणि त्यांच्याकडे जाऊन विचारलं, बाबा, काय झालं? तुमची प्रकृती तर ठीक आहे ना? त्यांनी लगेच आपलं तोंड दुसरीकडे वळवलं, जसे की त्यांना मला या अवस्थेत पाहायचं नव्हतं. मग हसण्याचा प्रयत्न करत ते म्हणाले, अरे काही नाही बाळा, रात्री कदाचित थंडीची हवा लागली असेल. तू काळजी करू नको, मी ठीक आहे. मी त्यांचा हात हातात घेऊन पाहिला तर हात आधीपेक्षा जास्त थंड लागला होता. मी म्हटलं, बाबा, आज तुम्ही दुकान उघडू नका ना, एक दिवस आराम करून घ्या. पण माझं बोलणं ऐकून ते हलके हसले आणि म्हणाले, जर मी एक दिवस दुकान उघडलं नाही तर ज्या लोकांना आपले कपडे शिवण्यासाठी द्यायचे आहेत ते परत निघून जातील. तसेही बाळा, मेहनत करणाऱ्यांना कसली आली सुट्टी? एवढं बोलून ते आत गेले, तोंड हात धुतला आणि नेहमीप्रमाणे आपला जुना सदरा घालून तयार झाले. त्यानंतर ते आपल्या दुकानात असलेल्या खोलीत जाण्यासाठी निघाले. मी दारात उभी राहून फक्त त्यांच्याकडे पाहत राहिले. त्या दिवशी मला माहित नाही का, पण माझं मन वारंवार सांगत होतं की
बाबांनी आज दुकान उघडायला नको आहे, पण बाबांची एक सवय होती, ते आपल्या त्रासापेक्षा नेहमी आपल्या जबाबदाऱ्यांची जास्त काळजी करत. मग मी सुद्धा शाळेला जाण्याची तयारी करू लागले. पण त्या दिवशी माझं मन अभ्यासात अजिबात लागत नव्हतं. वारंवार सकाळी घडलेला प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर येत होता. बाबांचा तो खोकला, त्यांचा थकलेला चेहरा आणि नंतर हसून सर्व काही लपवून ठेवणारं त्यांचं ते रूप. हे सगळं आठवून माझं मन खूप अस्वस्थ होत होतं. शाळेतही मी अगदी हरवल्यासारखे राहिले. मॅडम जेव्हा काही शिकवत होत्या तेव्हाही माझं लक्ष सतत घराकडे जात होतं. त्या दिवशी सुट्टी होण्याची वाट मला खूप लांब वाटत होती. जशी शाळा सुटली तशी मी पळतच घरी पोहोचले. मी अजून पाठीवरचं दप्तर खाली ठेवलं नव्हतं आणि सरळ दुकानाकडे चालत गेले. दुरून मी पाहिलं की बाबा मशीनवर वाकून काम करत होते आणि त्यांच्या समोर कपड्यांचा चांगलाच ढीग पडला होता. एक ग्राहक त्यांना मोजमाप देऊन जात होता आणि लगेच दुसरा ग्राहक आपले कपडे घेण्यासाठी आला होता. हे पाहून मी सुटकेचा श्वास सोडला. मला वाटलं, चला बाबा बरे आहेत. मी शांतपणे आत गेले आणि एका स्टूलवर येऊन बसले. बाबांनी मला पाहिलं तर ते हसून म्हणाले, अरे माझी लेक आज लवकर आली. मीही हसण्याचा प्रयत्न केला, पण माझी नजर त्यांच्या चेहऱ्यावर टिकून होती. अंगावर आलेला घाम आणि डोळ्यांखाली आलेली हलकी सूज स्पष्ट दिसत होती. तरीही ते न थांबता मशीन चालवत होते. प्रत्येक थोड्या वेळाने खोकला आला की ते 2 सेकंद थांबायचे, पाण्याचा घोट प्यायचे आणि पुन्हा त्याच जिद्दीनं शिलाई करायला सुरुवात करायचे. मी हळूच त्यांना म्हटलं, बाबा सकाळी तुमची प्रकृती बरी नव्हती, आता थोडा वेळ आराम करून घ्या ना. त्यांनी मशीन चालवता चालवता माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, आराम तर मी करून घेईन बाळा, पण आधी या लोकांचा विश्वास तर पूर्ण करू दे. बघ, कोणी लग्नात घालण्यासाठी कपडे दिले आहेत तर कोणी सणासाठी घालण्यासाठी. जर मी हे शिवायला उशीर केला तर त्यांना त्रास होईल. त्यांचं हे बोलणं ऐकून मी शांत बसले. त्या दिवशी मला पहिल्यांदा समजलं की माझे बाबा फक्त कपडे शिवत नाहीत, ते प्रत्येक धाग्यासोबत कोणाचा तरी आनंद, कोणाची तरी आशा आणि कोणाचा तरी विश्वास जोडत असतात. मी त्यांच्याकडे पाहत होते. तेवढ्यात दुकानाबाहेर एक माणूस आला आणि आत न येताच त्याने इशारे करून बाबांना बाहेर बोलावले. बाबांनी मशीन थांबवली आणि ते जसे दुकानाबाहेर गेले तसं त्यांच्या चेहऱ्यावरील हसू हळूहळू नाहीसं होऊ लागलं. मी तिथे स्टूलवर बसून राहिले. बाबा दुकानाबाहेर गेले तर माझी नजरही आपोआप त्यांच्याकडे गेली. ज्या माणसाने त्यांना बाहेर बोलावलं होतं तो माझ्याकडे पाठ करून उभा होता, त्यामुळे त्याचा चेहरा मला स्पष्ट दिसला नव्हता. मग दोघेही दुकानापासून थोडं बाजूला जाऊन उभे झाले, कदाचित म्हणून, जेणेकरून त्यांचं बोलणं दुसरं कोणी ऐकू नये. मला आधी वाटलं की तो बाबांचा एखादा ग्राहक असेल, पण पुढच्या क्षणी मी पाहिलं की बाबांच्या चेहऱ्यावरील हसू हळूहळू गायब होत चालला आहे आणि तो माणूस सतत त्यांना काहीतरी बोलत आहे, पण बाबा फक्त शांतपणे त्याचं म्हणणं ऐकत होते. मध्येच बाबा त्याला काहीतरी समजवण्याचा प्रयत्नही करत होते, पण तो माणूस न थांबता आपलीच गोष्ट सांगत होता. त्याने एकदा हात वर करून दुसरीकडेही इशारा केला. मग आमच्या दुकानाची पाहणी केली. मला एवढ्या लांबून त्यांची कोणतीही गोष्ट ऐकू येत नव्हती, पण मी अनेकदा प्रयत्न केला की पुढे जाऊन ऐकावं. पण मग विचार केला की कदाचित त्यांच्या काही कामाची गोष्ट असेल, मला असं ऐकायला नको पाहिजे, म्हणून मी तिथेच बसून राहिले. अशा प्रकारे जवळपास 5 मिनिटांनंतर तो माणूस तिथून निघून गेला आणि बाबा काही वेळ त्याच जागेवर उभे राहिले. त्यांची नजर जमिनीवर होती. असं वाटत होतं की ते कोणत्या तरी खोल विचारात बुडाले आहेत. त्यानंतर त्यांनी एक मोठा श्वास घेतला, आपल्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आणण्याचा प्रयत्न केला आणि दुकानात आत आले. मी लगेच विचारलं, बाबा ते कोण होते? त्यांनी माझ्याकडे न बघताच कपड्यांचा एक बंडल उचलला आणि म्हणाले, काही नाही बाळा, बस बाजारातला एक माणूस होता. एवढं बोलून त्यांनी माझ्याकडे बघून हलकंच स्मित हास्य केलं आणि म्हटले, तू जास्त काळजी करू नकोस. चल जरा ती निळ्या धाग्याची रील मला काढून दे. त्यांनी किती सहजतेने ती गोष्ट बदलून टाकली, पण मला समजलं होतं की ते माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत. त्या दिवशी पहिल्यांदा माझ्या मनात एक वेगळीच भीती निर्माण झाली. या गोष्टीची भीती नव्हती की काही वाईट झाले आहे, तर या गोष्टीची भीती होती की कदाचित काही वाईट घडणार आहे. मी काहीही न बोलता निळ्या धाग्याची रील उचलून बाबांच्या हातात दिली. त्यांनी मशीन मध्ये धागा टाकला आणि पुन्हा शिलाई सुरू केली. बाहेरून पाहणाऱ्याला कदाचित असंच वाटलं असतं की सर्व काही अगदी ठीक आहे, पण जो माणूस
आपल्या माणसाचा चेहरा रोज पाहतो, त्याला लहान लहान गोष्ट सुद्धा सहज समजून येते. त्या दिवशी बाबा मशीन चालवत होते, पण त्यांचं लक्ष वारंवार दुसरीकडे जात होतं. मी त्यांना याआधी कधीही इतकं हरवलेलं पाहिलं नव्हतं. तेव्हा विषय बदलण्यासाठी मी हसत हसत त्यांना म्हटलं, बाबा, आज शाळेत मॅडम विचारत होत्या की तू मोठी होऊन काय बनशील. त्यांनी मशीन चालवता चालवता विचारलं, बरं, मग माझ्या लेकीनं काय उत्तर दिलं. मी थोड्या अभिमानाने म्हणाले, मी म्हटलं की मी एक मोठी अधिकारी बनेन. माझं बोलणं ऐकताच त्यांनी यावेळी मशीन थांबवली. मग हळूच आपला चष्मा खाली उतरवला, माझ्याकडे पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर अशी सुंदर हास्य आलं जे मी आजपर्यंत विसरू शकले नाही. त्यांनी माझं डोकं हलवत म्हटलं, फक्त बाळा, तुझे हे स्वप्न कधीही सोडू नकोस. कितीही अडचण का येऊ देत, पण शिक्षणाची साथ कधीही सोडू नको. कारण माणसाकडून त्याचा पैसा तो कोणीही हिरावून घेऊ शकतो, पण त्याचं शिक्षण कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यावेळी मला असं वाटलं की बाबा फक्त मला समजावून सांगत आहे, पण आज जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा समजते की कदाचित ते मला येणाऱ्या दिवसांसाठी मजबूत बनवत होते. तेवढ्यात दुकानाबाहेरून आणखी एका ग्राहकाचा आवाज आला, रमेश भाऊ, जरा बाहेर तर या, एक महत्वाची गोष्ट करायची आहे. बाबांनी माझ्याकडे पाहिलं, हलके हसले आणि म्हणाले, हो आलोच. मग ते दुकानाबाहेर निघून गेले. मी सुद्धा आता दाराशी येऊन उभे राहिले. यावेळी बाहेर उभा असलेला माणूस आधी सारखा नव्हता, पण त्याचं बोलणं ऐकताच मी बाबांच्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा स्पष्ट पाहिल्या. मी दुकानाच्या दरवाज्यावर मागे उभे राहून सगळे पाहत होते. बाहेर काय बोलणं चालू आहे आणि काय नाही हे स्पष्ट ऐकू येत नव्हतं, पण समोर उभ्या असलेल्या माणसाचे हावभाव पाहून असं वाटत होतं की तो काही साधी गोष्ट करायला आला नव्हता. तो वारंवार हाताने इशारे करत होता आणि कधी आमच्या दुकानाकडे पाहायचा, तर कधी बाजारच्या त्या भागाकडे जिथे विक्रम शेठचे मोठे ब्युटीक होते. बाबा संपूर्ण वेळ पूर्णपणे शांत उभे राहून त्याचे म्हणणे ऐकत राहिले. त्यांनी मध्ये 2-3 वेळा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला, तर समोरचा माणूस त्यांची बातमी पूर्ण होण्याआधीच पुन्हा आपली गोष्ट सुरू करायचा. असं वाटत होतं की तो बाबांना काहीतरी बातमी द्यायला आला आहे आणि ती बातमी अजिबात चांगली नव्हती. जवळपास 2 मिनिटांनंतर त्या माणसाने बाबांच्या खांद्यावर हात ठेवला, हळूच काहीतरी म्हटला आणि तिथून निघून गेला. बाबा काही वेळ त्याला जाताना पाहत राहिले. मग त्यांनी बाजारात चारही बाजूंना एक नजर टाकली. त्यांची नजर काही क्षणासाठी थेट विक्रम शेठच्या ब्युटीकवर जाऊन धडकली. ब्युटीकच्या बाहेर ग्राहकांची गर्दी उसळली होती. काचेचे मोठे मोठे दरवाजे, झगमगाट करणारे दिवे आणि आत येणारे जाणारे लोक. दूरवरून पाहताना सर्व काही छान वाटत होतं. बाबांनी एक मोठा श्वास घेतला आणि काहीही न बोलता दुकानात परत आले. मी स्वतःला रोखू शकलो नाही. मी लगेच विचारलं, बाबा, यावेळी काय झालं. ते काका काय म्हणत होते. त्यांनी आधी पाण्याचा ग्लास उचलला, पाण्याचा एक घोट प्यायले, मग मशीन जवळ बसत म्हणाले, काही नाही बाळा, बस बाजारातल्या गोष्टी होत्या, तुझ्या समजाच्या बाहेर आहेत. मी म्हटलं, पण तुम्ही एवढे अस्वस्थ का दिसत आहात. बाबांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर हसू तर आलं, पण त्यांचे डोळे त्यांची साथ देत नव्हते. मग त्यांनी हळूच म्हटलं, काही गोष्टी वेळ आल्यावर आपोआप समजतात बाळा. तेव्हा मी गप्प बसले. पण त्या दिवशी पहिल्यांदा मला जाणवले की विक्रम शेठ आमच्या आयुष्यातून गेले नव्हते. ते समोर न येताही आमच्या आसपास वावरत होते. बाबांनी पुन्हा आपली मशीन चालवायला सुरुवात केली, पण आता माझं मन अभ्यासात अजिबात लागत नव्हतं. माझी नजर वारंवार त्यांच्या चेहऱ्यावर जात होती. ते नेहमीप्रमाणे काम तर करत होते, पण आता त्यांच्या चेहऱ्यावरील ते गोड हसू कुठेतरी हरवलं होतं. असं वाटत होतं की ते कोणत्या तरी खोल विचारात बुडाले आहे. मी मनातल्या मनात ठरवलं की आज घरी जाऊन बाबांशी शांतपणे बोलवीन. काही अडचण असेल तर ते मला नक्की शांतपणे सांगतील. तेव्हाच दुकानाबाहेर 2 ग्राहक आले. दोघांनी आत डोकावून पाहिलं, मग एकमेकांकडे पाहिलं. त्यातल्या एकाने दुकानातल्या दुसऱ्याला हलक्या आवाजात काहीतरी म्हटलं. दोघांच्या नजरा काही क्षण बाबांवर टिकून राहिल्या आणि नंतर दुकानात आत न येताच ते दोघे परत निघून गेले. मला वाटलं कदाचित त्यांना दुसरं काही काम आठवलं असेल, पण काही मिनिटांनंतर पुन्हा तसेच झाले. यावेळी एक म्हातारे काका आले. ते दुकानाबाहेर उभे राहून आत बघत होते. असं वाटत होतं की त्यांना आत यायचे आहे, पण मग ते अचानक थांबले. त्यांनी दूरवर नजर टाकली, मग काहीही न बोलता हळूहळू पुढे निघून गेले. आता मलाही अजब वाटू लागलं. मी बाबांना म्हटलं,
आज लोक दुकानात आत का येत नाहीत? बाबांनी मशीनवरून नजर न हटवता उत्तर दिलं. कधी कधी असं होतं बाळा, प्रत्येक दिवस थोडा सारखा असतो. त्यांनी ती गोष्ट लक्षात तर घेतली होती, पण त्यांना हे अजिबात नको होतं की मी त्यांच्या डोळ्यात दाटलेली काळजी वाचावी. मग मी मुकाट्यानं दुकानाबाहेर डोकावून पाहिलं. समोरील रस्त्याच्या पलीकडे विक्रम शेठ आपल्या ब्युटिकच्या बाहेर उभा होता. त्याने एकदा आमच्या दुकानाकडे पाहिलं आणि नंतर त्याच्या चेहऱ्यावर एक हलकंसं हसू पसरलं. त्या हसण्याचा अर्थ त्या दिवशी मला समजला नाही, पण काही दिवसानंतर त्याच्या हसण्याचं खरं कारण आमच्या समोर येणार होतं. त्या दिवशी संध्याकाळपर्यंत मी वारंवार दुकानाबाहेर डोकावत राहिले. नको, कोणास ठाऊक, माझी नजर प्रत्येक थोड्या वेळाने समोरील ब्युटीकडे जात होती. विक्रम शेठ आता तिथे दिसत नव्हता, पण त्याच्या निघून गेल्यानंतरही माझ्या मनात एक अजबच बेचैनी निर्माण झाली होती. संध्याकाळचे जवळपास 5 वाजले होते आणि हीच ती वेळ होती जेव्हा आमच्या दुकानात सर्वात जास्त गर्दी असायची. कोणीतरी ऑफिसवरून परतताना कपडे घ्यायला यायचं, कोणी आपले कपडे शिवून घेण्यासाठी द्यायचं, तर कोणी लग्नासाठी किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी नवीन कपड्यांचे मोजमाप देण्यासाठी पोहोचायचं. कधी कधी तर बाबांना एकाच वेळी दोन दोन लोकांशी बोलून काम करावं लागे. पण त्या दिवशी दुकानाबाहेर एक विचित्र सन्नाटा पसरला होता. बाबा वारंवार भिंतीवर लटकवलेल्या घड्याळाकडे पाहत होते, मग मशीनवर ठेवलेल्या अर्धवट कुर्त्याकडे पाहत आणि पुन्हा शिलाईमध्ये मग्न होत. त्यांनी एक वेळही असं म्हटलं नाही की त्यांना काळजी वाटत आहे, पण मी त्यांचा चेहरा वाचायला शिकले होते. काही वेळानंतर शेवटी एक ग्राहक दुकानाच्या आत आला. त्याला पाहताच बाबांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हलकंसं हसू आलं. भाऊसाहेब, तुमचा कुर्ता तयार आहे, एकदा घालून बघा. जर तुम्हाला कुठेही जराशीही कमी वाटली तर मी आत्ताच ठीक करून देतो. पण त्या माणसाने कुर्ता घालण्याऐवजी इकडे तिकडे पाहिलं आणि हलका आवाजात म्हटलं, रमेश भाऊ, वाईट मानू नका. बाबांनी आश्चर्याने विचारलं, मग काय गोष्ट आहे? सर्व ठीक तर आहे ना? तो माणूस काही क्षण शांत राहिला. असं वाटत होतं की त्याला काहीतरी सांगायचं आहे, पण तो हिंमत जमू शकत नव्हता. त्याने एकदा दुकानाबाहेर नजर टाकली, मग अजून थोडं जवळ येऊन अत्यंत हलक्या आवाजात म्हणाला, रमेश भाऊ, मी तुम्हाला एक गोष्ट सांगायला आलो आहे. एवढं बोलून तो अचानक थांबला. त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती आणि पहिल्यांदा मला जाणीव झाली होती की प्रकरण फक्त आपल्या दुकानाचं नाही, कोणीतरी दुसरंच होतं, जे लोकांना आमच्यापासून लांब राहण्यासाठी भाग पाडत होतं. सुरुवातीला तो माणूस काही क्षण मुकाट्याने उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर घाबरल्याचे भाव स्पष्ट दिसत होते. त्याने खूप हळू आवाजात म्हटलं, रमेश भाऊ, मी तुम्हाला जे सांगायला आलो आहे ते फक्त एका मानवतेच्या नात्याने सांगत आहे. तुम्ही फक्त माझे नाव कुठेही घेऊ नका. जर कुणाला समजलं की मी ही गोष्ट तुम्हाला सांगितली आहे तर माझ्यासाठी खूप मोठी अडचण निर्माण होईल. बाबांनी त्यांचं बोलणं अत्यंत लक्षपूर्वक ऐकलं. त्यांनी इकडे तिकडे पाहिलं आणि म्हणाले, तू निश्चिंत होऊन बोल. तुझं बोलणं माझ्या आणि तुझ्या मध्येच राहील. त्या माणसाने सुटकेचा श्वास घेतला, पण त्याच्या चेहऱ्यावरील भीती अजूनही कमी झाली नव्हती. तो म्हणाला, आज सकाळी मी विक्रम शेठच्या ब्युटीकवर एका कामासाठी गेलो होतो. त्यानंतर थोडा वेळ बाहेर उभा होतो, तेव्हाच आतून त्याचा आवाज ऐकू आला. तो आपल्या 2 माणसांसोबत तुझ्याबद्दल बोलत होता. हे ऐकताच बाबांचा चेहरा एकदम गंभीर झाला. त्यांनी हळूच विचारलं, माझ्याबद्दल काय म्हणत होता तो? त्या माणसाने एक सेकंदासाठी मान खाली घातली. कदाचित त्याला ते शब्द पुन्हा उच्चारतानाही संकोच वाटत होता. मग तो हळूच म्हणाला, तो म्हणत होता की रमेशने माझी बोलणी धुडकावून लावली आहेत, पण तो जास्त दिवस धुडकावू शकणार नाही. मी त्याची अशी अवस्था करीन की तो एक दिवस स्वतःहून चालत माझ्याकडे आपले दुकान विकायला येईल. हे ऐकून माझे बाबा काहीच बोलले नाही. ते फक्त समोरील जमिनीकडे पाहत राहिले. तो माणूस पुढे म्हणाला, रमेश भाऊ, मला तर हेही ऐकायला मिळालं आहे की त्याने बाजारातल्या काही लोकांशी तुमच्या विरोधात बोलणं सुद्धा सुरू केलं आहे. ते कोण कोण लोक आहेत ते तर मला माहित नाही, पण त्यांचाही तुम्हाला अजिबात चांगला वाटला नाही. काही क्षणासाठी तिथे पुन्हा शांतता पसरली. बाबाने हळूच त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, खूप आभार. कमीत कमी तू मला आधीच सांगून दिलंस. तो माणूस लगेच म्हणाला, अरे, मी तर फक्त माझं कर्तव्य पार पाडलं आहे, पण माझं नाव कोणासमोरही येऊ देऊ नका. एवढं बोलून तो तिथून भराभर निघून गेला.
त्या दिवशी मी पहिल्यांदा बाबांना अशा प्रकारे शांत पाहिलं होतं. ते हळूहळू दुकानात आत आले. नेहमीप्रमाणे सरळ शिलाई मशीनवर बसण्याऐवजी ते काही वेळ तिथेच उभे राहिले. त्यांची नजर समोरील भिंतीवर अडकलेल्या जुन्या घड्याळावर होती. पण मला असं वाटत होतं की ते घड्याळाकडे नाही, तर इतर कोणाच्या तरी विचारात हरवले आहेत. मी तेव्हा हळूच विचारलं, बाबा, काय झालं? सर्व ठीक आहे ना? त्यांनी जणू माझा आवाज ऐकलाच नाही. 2-3 सेकंदानंतर ते माझ्याकडे वळाले आणि हसण्याचा प्रयत्न करत म्हणाले, होय बाळा, सगळं काही ठीक आहे. पण यावेळी त्यांचं हसू अगदी बनावटी वाटत होतं. मी लहानपणापासून त्यांना पाहत आले होते. मला माहित होतं की जेव्हाही ते कोणत्या तरी अडचणीत असत, तेव्हा सगळ्यात आधी ते आपल्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करत, जेणेकरून मला जराही काळजी वाटू नये. त्यानंतर त्यांनी काहीही न बोलता मशीनवर ठेवलेला अर्धवट कुर्ता घेतला आणि शिलाई सुरू केली. दुकानात मशीनचा आवाज पुन्हा घुमू लागला. तेव्हा ते म्हणाले, प्रीती, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. मी त्यांच्याकडे पाहिलं. ते म्हणाले, औद्योगिक जीवनात तर कधी कोणी तुला तुझ्या मेहनतीपासून रोखण्याचा प्रयत्न केला ना, तर त्यांच्याशी भांडण करू नकोस. फक्त स्वतःला इतकं मजबूत बनवून घे की एक दिवस तेच लोक तुझ्या मेहनतीवर हार मानून जातील. त्यावेळी मला त्यांच्या बोलण्याचा अर्थ पूर्णपणे समजला नाही. म्हणून मी हसून म्हटलं, बाबा, त्या गोष्टी मोठ्या झाल्यावर बघितल्या जातील. आधी हे सांगा, आज संध्याकाळी माझी आवडीची कचोरी खाऊ घालणार की नाही? माझं बोलणं ऐकून ते हसले तर खरं, पण त्यांचं ते हसू यावेळी फक्त ओठांपर्यंतच मर्यादित राहिलं होतं. त्या दिवसानंतर सर्व काही इतक्या वेगानं बदललं की मला काही समजलं नाही. शेवटी आमची चूक काय होती? जी दुकान सकाळपासून संध्याकाळपर्यंत ग्राहकांनी भरलेली असायची, तिथे आता तासनतास कोणीच दिसत नव्हतं. बाबा अगदी वेळेवर शटर उघडायचे, मशीन साफ करायचे, कपडे व्यवस्थित ठेवायचे आणि दर थोड्या वेळाने बाहेर रस्त्याकडे पाहायचे. जर कधी कोणाचे पाऊल आमच्या दुकानाकडे पडायचे, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हलकीशी आशा दिसून यायची. पण बहुतेक लोक आमच्या दुकानासमोरून निघून थेट विक्रम सेठच्या ब्युटीकवर जायचे. आधी मला वाटलं की कदाचित ही काही दिवसांचीच गोष्ट असेल. नंतर सर्व काही ठीक होईल. पण नंतर बाजारातील लोकांचे बोलणे माझ्या कानावर पडू लागले. कोणीतरी म्हणाला, ऐकलं आहे का? रमेश आता आधीसारखे काम करत नाही. कोणी म्हटलं, विक्रम शेटकडे तर नवीन नवीन डिझाईन्स येतात, आपण तिथूनच कपडे शिवून घेऊ. आणि काही लोक तर आमच्या दुकानासमोर येऊन आत न येताच परत निघून जायचे. बाबा हे सर्व डोळ्यांनी पाहत होते, पण त्यांनी कोणाला एक शब्दही म्हटलं नाही. एका संध्याकाळी दुकान बंद करण्याची वेळ आली. तेव्हा मी पाहिलं की दिवसभराची कमाई टेबलावर ठेवली होती. बाबांनी हळूहळू नोटा मोजल्या, नंतर नाणी मोजली आणि काही क्षण मुकाटपणे त्यांच्याकडे पाहत राहिले. मी अगदी निरागसपणे विचारलं, बाबा, आज इतके कमी पैसे का आले? त्यांनी लगेच पैसे गोळा केले आणि हसून म्हटलं, अरे बाळ, हे तर चालतच असतं. कधी जास्त दिवस तर कधी कमी दिवस धंद्यात असेच असते. पण त्यांचा आवाज शांत होता की ते फक्त मला धीर देत होते. तितक्यात दुकानाबाहेर एक गाडी येऊन थांबली. मी बाहेर पाहिलं. तो पुन्हा विक्रम सेठ होता. यावेळी तो एकटा आला नव्हता. त्याच्यासोबत इतर 2 माणसेही होती. तो इकडे तिकडे न बघता थेट दुकानाच्या आत आला आणि चारही बाजूंना नजर फिरवली. नंतर टेबलवर ठेवलेल्या कमी पैशांकडे पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर एक हलकसं उपरोधिक हसू पसरलं. तो बाबांच्या अगदी समोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला, रमेश, बघ, मी म्हटलं होतं ना की एक दिवस असा येईल जेव्हा ही दुकान स्वतः तुझ्या हाताने माझ्या नावावर होईल. आता सुद्धा वेळ आहे, हट्ट सोडून दे. मी रागात विक्रम सेठकडे पाहिलं, पण त्याआधीच बाबांनी माझा हात घट्ट धरला. त्यांची पकड मला सांगत होती की बाळा, तू काहीच बोलू नकोस. त्या क्षणी बाबांनी जो निर्णय घेतला, त्यांनी माझी संपूर्ण दुनिया बदलून टाकली. काही क्षण बाबा मान खाली घालून उभे राहिले. मग त्यांनी अत्यंत हळूच ड्रॉवर उघडला. तोच ड्रॉवर ज्यामध्ये कित्येक दिवसापासून विक्रम सेठने दिलेलं व्हिजिटिंग कार्ड ठेवून दिलं होतं. त्यांनी कार्ड बाहेर काढलं. काही सेकंद त्याकडे पाहत राहिले. मग ते टेबलावर ठेवून दिलं. त्यांच्या डोळ्यात मी पहिल्यांदाच लाचारी पाहिली. ती लाचारी कोणत्याही पराभवाची नव्हे, तर अशा एका बापाची होती, जो आपल्या लेकीचं शिक्षण आणि तिच्या चांगल्या भविष्याच्या मध्ये स्वतःच्या सर्वात लाडक्या वस्तू येऊ देऊ इच्छित नव्हता. बाबांनी थरथरत्या आवाजात विचारलं, जर मी दुकान सोडून दिलं तर काय तुम्ही तुमच्या बोलण्यावर कायम राहाल? विक्रम सेठच्या चेहऱ्यावर लगेच हसू आलं.
त्याला कदाचित या क्षणाची प्रतीक्षा होती. तो म्हणाला, मी जे वचन देतो तो पाळतोही तसेच. त्याचं बोलणं ऐकून माझ्या तोंडातून अचानक बाहेर आलं, तुम्ही खोटं बोलत आहात. दुकानात एकदम शांतता पसरली. विक्रम सेठने पहिल्यांदाच माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. पण बाबा लगेच माझ्या समोर आले. त्यांनी माझा खांदा धरून मला स्वतःच्या मागे केलं. मी रडत म्हणाले, पण बाबा, हे दुकान आपलं आहे. हे आजोबांची निशाणी आहे. तुम्ही हे कसे काय देऊ शकता? माझा आवाज थरथर कापत होता. बाबांचे डोळेही पाणावले. त्यांनी संपूर्ण दुकानावर एक लांब नजर टाकली. भिंतीवर अडकवलेला जुना बोर्ड, कोपऱ्यात ठेवलेल्या कपड्यांचा ढीग, ती शिलाई मशीन. तिने वर्षानुवर्ष आमच्या घराचा चुराडा होऊ दिला नव्हता. सर्व काही जणू त्यांच्याकडून शेवटचा निरोप घेत होतं. त्यांनी हळूच मशीनवर हात फिरवला. मग त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हटलं, ठीक आहे शेठजी, मी माझी ही दुकान तुम्हाला देतो. त्यांनी कधी माझी साथ सोडली नाही. जेव्हा जेव्हा घरात अडचण आली तेव्हा तूच माझ्या कुटुंबाला सांभाळ. पण आज मजबुरी आहे, नाहीतर मी तुला कधीच माझ्यापासून वेगळं केलं नसतं. त्यांचं हे बोलणं ऐकून माझं हृदय जणू फाटू लागलं. तिकडे विक्रम सेठ शांत उभा राहून हे सगळे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर ते मात्रही दुःख नव्हतं आणि त्याची नजर फक्त दुकानावर खेळली होती. काही वेळानंतर बाबांनी थरथरत्या हाताने दुकानाची चावी खाली उतरवली. कारण परिस्थिती माणसाकडून असं काही करून घेते ज्याचा त्याने कधी विचारही केला नसेल. त्या दिवशी जेव्हा आम्ही दुकानातून बाहेर पडलो तेव्हा पहिल्यांदाच मला वाटलं की आपण दुकान बंद करत नाही आहोत, तर आपण आपल्या संपूर्ण आयुष्याचा एक महत्वाचा भाग मागे सोडून जात आहोत. बाबांनी शटर खाली ओढण्यापूर्वी एकदा संपूर्ण दुकानावर नजर टाकली. ते जुने भिंतीचे कोपरे, कोपऱ्यात ठेवलेली लाकडी स्टूल आणि मध्यभागी ठेवलेली ती शिलाई मशीन, जिने न जाणो किती लोकांचे कपडे शिवले होते आणि आमच्या घराची चूल पेटवली होती. बाबा हळूहळू मशीन जवळ गेले. त्यांनी दोन्ही हाताने तिला प्रेमानं कुरवाळलं. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझे अश्रूही थांबण्याचं नाव घेत नव्हते. मी धावत जाऊन त्यांच्या गळ्यात पडले. आम्ही दोघे बराच वेळ तसेच उभे राहून रडत राहिलो. विक्रम सेठ दूर उभा राहून हे सर्व पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर विजयाचा गर्व स्पष्ट दिसत होता. काही वेळानंतर बाबांनी थरथरत्या हाताने दुकानाची चावी विक्रम सेठच्या हातावर ठेवली. चावी त्याच्या हातात जाताच मला असं वाटलं की जणू आमच्या घरची शेवटची आशा ही आमच्याकडून हिरावून घेतली गेली आहे. त्या रात्री आमच्या घरात कोणीही जेवण केलं नाही. त्यांची नजर भिंतीवर अडकवलेल्या त्या छायाचित्रावर होती, ज्यामध्ये आजोबा त्या दुकानासमोर बसून हसत होते. बऱ्याच वेळानंतर बाबांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांनी मला आपल्या जवळ बोलावलं. तेव्हा मी मुकाटपणे जाऊन त्यांच्या जवळ बसले. ते माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, प्रीती, आज तुझे बाबा हरले. मी लगेच त्यांचा हात पकडला आणि म्हणाले, नाही बाबा, असं अजिबात म्हणू नका. तुम्ही अजिबात हरलेला नाही आहात. त्यांनी चेहऱ्यावर हलकंसं हसू आणण्याचा प्रयत्न करत म्हटलं, मी माझ्या मजबुरी समोर हरलो आहे बाळा. तू एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, माणसाची गरिबी ही त्याची हार नसते, तर खरी हार तेव्हा होते जेव्हा तो मेहनत करणं सोडून देतो. मग मी रडत त्यांच्याकडे पाहत राहिले. त्यांनी पुढे म्हटलं, मला तुझ्याकडून एक वचन हवं आहे. आयुष्यात कितीही अडचण येऊ देत, कितीही लोक तुला तोडण्याचा प्रयत्न करू देत, पण तू तुझं शिक्षण कधीही सोडायचं नाही. मी काही न बोलता मान होकारार्थी हलवली. त्या रात्री झोप माझ्या डोळ्यांपासून कोसो दूर होती. वारंवार बाबांचा रडणारा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर येत होता. मी खिडकीतून बाहेर आकाशाकडे पाहिलं तर डोळ्यातून सतत अश्रू वाहू लागले. त्या क्षणी मी माझे अश्रू पुसले आणि मनातल्या मनात स्वतःशी एक वचन दिलं, आज मी लहान आहे म्हणून मी आता काहीच करू शकत नाही, पण एक दिवस मी इतकी सक्षम नक्कीच बनेन की कोणताही विक्रम सेठ एखाद्या गरीबाची मजुरी विकत घेण्याची हिंमतही करणार नाही. मी कोणाकडून बदला घेण्यासाठी अभ्यास करणार नाही, तर न्याय मिळवून देण्यासाठी अभ्यास करेन. आणि ज्या दिवशी मी माझ्या बाबांचे खाली झालेले मान पुन्हा ताठ आणि उंचावून देईन, त्या दिवशी समजेन की माझं शिक्षण यशस्वी झालं आहे. त्या रात्रीनंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. आधी मी अभ्यास फक्त यासाठी करायचे की चांगले गुण मिळावेत आणि बाबा खुश व्हावेत, पण आता माझ्या पुस्तकांचं प्रत्येक पान मला त्या दिवसाची आठवण करून देत होतं, जेव्हा मी माझ्या बाबांना त्यांच्या आयुष्यात सर्वात लाडकी वस्तू गमावताना पाहिलं होतं. काळ हळूहळू निघून जाऊ लागला. आता माझी दुनिया एवढीच बनली होती की सकाळी लवकर उठायचं, शाळेत जायचं आणि परत येऊन थोडंफार घरचं काम सांभाळायचं. मी तासन तास आपल्या पुस्तकांमध्ये हरवून जायचे. माझे मित्र मैत्रिणी अनेकदा मला खेळण्यासाठी बोलवायचे आणि कधी म्हणायचे,
चल ना प्रीती, बाहेर खेळायला जाऊया. तर कधी म्हणायचे इतका अभ्यास कोणी करतं का ग? मग मी फक्त हसून नकार द्यायचे. त्यांना काय माहित होतं की आता मी फक्त चांगल्या गुणासाठी अभ्यास करत नाहीये. माझ्या डोळ्यासमोर प्रत्येक वेळी बाबांचा तोच चेहरा फिरत राहायचा, जेव्हा त्यांनी थरथरत्या हाताने आपल्या दुकानाची चावी विक्रम सेठच्या हातात दिली होती. तो एक क्षण माझ्यासाठी कोणताही पुस्तकापेक्षा मोठा धडा बनला होता. हळूहळू अभ्यास माझी सवय राहिली नाही, तर माझी जिद्द बनली. अनेक रात्री अशा यायच्या जेव्हा संपूर्ण गल्ली झोपलेली असायची, पण माझ्या खोलीच्या खिडकीतून अजूनही प्रकाश बाहेर येत असायचा. कधी एखादा प्रश्न समजला नाही तर मी तो वारंवार सोडवत राहायचे, आणि जेव्हा झोप येऊ लागायची तेव्हा चेहऱ्यावर पानाचे हपके मारून पुन्हा पुस्तक उघडून बसायचे. मी स्वतःला दररोज फक्त एकच गोष्ट आठवून द्यायचे, जर बाबा माझ्या एका हसण्यासाठी संपूर्ण आयुष्यभर मेहनत करू शकतात, तर मी सुद्धा त्यांच्यासाठी काही वर्ष जीवापाड अभ्यास करू शकतेच ना. हळूहळू माझी मेहनत माझी ओळख बनू लागली. वेळ कोणासाठीही थांबत नाही. बघता बघता अनेक वर्ष निघून गेली. आता मी ती लहानशी प्रीती राहिली नव्हते, जी दुकानाच्या कोपऱ्यात बसून बाबांना सिलाई करताना पाहायची. शाळेचं शिक्षण पूर्ण झालं. चांगल्या गुणांमुळे मला पुढील शिक्षणासाठी स्कॉलरशिप सुद्धा मिळाली. आणि जेव्हा ही बातमी बाबांना समजली, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर वर्षानंतर अगदी तशी स्माईल परत आली, जशी मी लहानपणी पाहिली होती. त्यांनी माझ्या हातातून स्कॉलरशिपचे कागदपत्र घेतले, ते अनेक वेळा वाचले आणि नंतर ते आपल्या डोळ्यांना लावले. त्यांचे डोळे पाणावले होते. त्यांनी हलक्या आवाजात म्हटलं, आज पहिल्यांदाच असं वाटतंय की वरच्या देवाने माझी मेहनत पाहिली आहे. मी हसून त्यांचा हात पकडला आणि म्हणाले, हे सर्व तुमच्या कष्टाचे फळ आहे बाबा. जर तुम्ही मला प्रत्येक परिस्थितीत शिकण्यासाठी हिंमत दिली नसती, तर मी इथपर्यंत कधीच पोहोचू शकले नसते. बाबांनी लगेच माझं बोलणं मध्येच थांबवत म्हटलं, नाही बाळा, ही मेहनत तू केली आहेस. मी तर फक्त माझं कर्तव्य पार पाडत होतो. त्यांचं हे बोलणं ऐकून माझे डोळेही ओले झाले. त्या दिवशी मी मनातून स्वतःशी आणखी एक वचन दिलं, आता मी कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही. माझे अनेक मित्र मैत्रिणी शिक्षण संपतात नोकरीच्या शोधात लागले. कोणीतरी म्हटलं, प्रीती, एवढी कठीण परीक्षा पास करणं प्रत्येकाच्या आवाक्यात नसतं. तर कोणी मला सल्ला दिला, आधी एखादी लहानशी नोकरी कर, नंतर या परीक्षेची तयारी कर. पण मी प्रत्येकाचं बोलणं हसून ऐकून घ्यायचे, पण उत्तर फक्त माझ्या मनाला द्यायचे. मला आठवत होतं बाबांची ती खाली गेलेली मान, विक्रम सेठचे ते गर्वाने भरलेले हसू, आणि आमचं ते दुकान जे आमच्या डोळ्यासमोर आमच्याकडून हिरावून घेतलं गेलं होतं. याच तीन गोष्टी मला प्रत्येक वेळी आधीपेक्षा जास्त मेहनत करण्याची ताकद देत असत. दिवसा मी कॉलेजमध्ये असायचे, मग रात्री तासनतास अभ्यास करायचे, आणि सुट्टीच्या दिवशी सुद्धा फक्त पुस्तके हातात घेऊन बसलेली असायचे. पण आज माझ्या हातात कायद्याची ताकद होती. मी कोणाकडून बदला घेण्यासाठी नाही, तर त्या अन्यायाचा हिशोब घेण्यासाठी आले होते, जो कित्येक वर्षापूर्वी माझ्या बाबांसारख्या एका प्रामाणिक माणसासोबत घडला होता. त्या दिवशी सकाळी जेव्हा सरकारी गाडी माझ्या ऑफिस मधून बाहेर पडली, तेव्हा न कुणास ठाऊक माझं मन नेहमीच्या दिवसासारखं शांत नव्हतं. हातात सरकारी फाईल होती, पण डोळ्यांसमोर वारंवार बालपणातील तीच छायाचित्र फिरत होती. ड्रायव्हरने मागं वळून म्हटलं, मॅडम, साधारण अर्ध्या तासात आपण बाजारात पोहोचू. मी फक्त हळूच म्हटलं, ठीक आहे, आणि खिडकीच्या बाहेर पाहू लागले. वाटेत नको कितीतरी आठवणी माझ्यासोबत चालत राहिल्या. असं वाटत होतं की वेळ पुढे निघून गेला आहे, पण माझ्या आठवणी आजही तिथेच उभ्या आहेत. काही वेळानंतर गाडी त्याच बाजाराबाहेर येऊन थांबली, जिथे कधी माझ्या बाबांचे लहानसे शिलाईचे दुकान असायचे. गाडी थांबताच ड्रायव्हर उतरला आणि माझ्यासाठी दरवाजा उघडू लागला. आणि जशी मी खाली उतरले, तशी संपूर्ण बाजाराची नजर माझ्यावर वळली. सरकारी गाडी आणि सोबत डिपार्टमेंटचे काही अधिकारी व त्यांच्या हातातील सरकारी फाईल्स बघून प्रत्येक दुकानदार आपल्या दुकानातून बाहेर आला. कोणीतरी हळूहळू आपापसात बोलत होतं, तर कोणी अंदाज लावण्याचा प्रयत्न करत होतं की एवढे मोठे अधिकारी अचानक इथे का आले आहेत. मी कोणाकडेही लक्ष दिलं नाही. माझी नजर तर फक्त एका जागेवर जाऊन धडकली, समोर, जिथे कधी आमच्या जुन्या लाकडी बोर्डावर रमेश टेलर लिहिलं असायचं. आज तिथे मोठ्या मोठ्या सोन्याच्या अक्षरामध्ये विक्रम फॅशन ब्युटीक लिहिलं होतं. मी काही क्षण तिथेच उभी राहिले. माझी पावलं जणू पुढे जाणे विसरूनच गेलं होतं. तेव्हा माझी नजर आत गेली. तोच कोपरा जिथे बसून मी गृहपाठ करायचे, तीच जागा जिथे बाबा मला शिलाईच्या धाग्यासोबत खेळताना बघून हसून द्यायचे, आणि तोच दरवाजा जिथे उभा राहून मी बाबांची संध्याकाळी वाट बघायचे. पण आज तिथं सर्व काही बदललं होतं.
त्यावेळी मी स्वतःला खूप कष्टानं सावरलं. मन वारंवार सांगत होतं की ही तीच जागा आहे जिथे तुझ्या बाबांचं स्वप्न मोडलं होतं. पण पुढच्या क्षणी मी स्वतःला म्हणाले, नाही प्रीती, आज तू इथे लेख बनून आलेली नाहीस. आज तू कायद्याची जबाबदारी पार पाडायला आली आहेस. त्यानंतर मी एक दीर्घ श्वास घेतला आणि माझ्यासोबत आलेल्या अधिकाऱ्याला म्हटलं, चला. आम्ही सर्वजण हळूहळू ब्युटीकच्या आत दाखल झालो. आतील नजारा पाहून कोणीही पहिल्याच नजरेत प्रभावित झाला असता. चारही बाजूंना लख्ख प्रकाश देणारे दिवे, काचेच्या मोठ्या मोठ्या कपाटाबाहेर महागड्या कपड्यांच्या एअर कंडिशनची थंड हवा आणि ग्राहकांची बऱ्यापैकी गर्दी. जर कोणी इथे पहिल्यांदा आला असता तर त्याला कदाचित कधी वाटलेच नसते की या झगमगाटाचा पाया एखाद्या गरीबाच्या मजुरीवर रचला गेला आहे. आमच्या आत येतात तिथे काम करणाऱ्या स्टाफ मध्ये खळबळ उडाली. एक मुलगा धावत आतील केबिनच्या दिशेने गेला. कदाचित विक्रम सेठला वर्दी देण्यासाठी गेला असावा. मग काहीच सेकंदानंतर विक्रम सेठ आपल्या केबिन मधून बाहेर आला. त्याचं वय आता आधीपेक्षा खूप वाढलं होतं. पांढरे केसही दिसू लागले होते, पण त्याच्या चेहऱ्यावरील अहंकार आजही तसाच होता. त्याने लांबून हसत हात जोडले. नमस्ते मॅडम, या या, आमच्या ब्युटीक मध्ये आपलं स्वागत आहे. मी सुद्धा औपचारिकता म्हणून मान हलवली. तेव्हा त्याने लगेच आपल्या स्टाफला सांगितलं, अरे मॅडम साठी खुर्ची लावा आणि थंड पाणीही घेऊन या. मी शांत आवाजात म्हटलं, आभार, पण आम्ही इथे पाहुणे बनून आलेलो नाही. माझा आवाज ऐकताच त्याच्या चेहऱ्यावरील हसू थोडं मंद झालं. मी माझ्या बॅगेतून ती सरकारी फाईल काढली आणि त्याच्या समोर ठेवत म्हटलं की आमच्या विभागाला तुमच्या विरुद्ध काही तक्रारी मिळाल्या आहेत. याच अनुषंगाने आज इथे अधिकृत तपासणी केली जाईल. विक्रम सेठने आधी फाईलकडे पाहिलं आणि नंतर माझ्याकडे. त्याने पुन्हा हसण्याचा प्रयत्न केला. जणू त्याला पूर्ण खात्री होती की दरवेळीप्रमाणे यावेळीही त्याचे पैसे, ओळख आणि प्रसिद्धी त्याला प्रत्येक संकटातून वाचवून शकेल. पण त्याला अजिबात अंदाज नव्हता की आज त्याच्या समोर उभी असलेली ही मुलगी कोणतीही सामान्य अधिकारी नसून ती रमेश टेलरची लेक आहे, जिचे अश्रू पाहून त्याने कधी काळी आपल्या विजयाचा उत्सव साजरा केला होता. विक्रम सेठ काही क्षण माझ्याकडे पाहत राहिला. कदाचित तो माझ्या चेहऱ्याला ओळखण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या डोळ्यात हलकीशी बेचैनी दिसू लागली होती, पण त्याचा अहंकार अजूनही पूर्णपणे मोडला नव्हता. नंतर तो खुर्चीकडे इशारा करत म्हणाला, मॅडम तुम्ही बसा, बसून बोलूया. कदाचित काही गैरसमज झाला असेल. माझं हे काम तर खूप जुनं आहे. इथं काहीही चुकीचं होत नाही. मी त्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐकलं, पण काहीच उत्तर दिलं नाही. माझ्या सोबत आलेल्या अधिकाऱ्यांनी तपासणी सुरू केली. एक एक कागदपत्र तपासलं जाऊ लागलं. हिशोबाच्या फाईल्स बाहेर काढल्या गेल्या. तिथल्या स्टाफ सोबत विचारणा करण्यात आली. सुरुवातीला सर्व स्टाफ शांत राहिला. त्यांच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. ते एकमेकांचे चेहरे पाहू लागले, जणू काही त्यांना बोलायचे होते, पण ते हिंमत जमू शकत नव्हते. तेव्हा मी त्यांच्यापैकी एका स्टाफला अत्यंत नम्रपणे विचारलं, तुम्ही अजिबात भिवू नका. सत्य बोलणं ही तुमची जबाबदारी आहे. बाकी मी पाहीन. तुम्ही घाबरू नका. तो काही क्षण शांत राहिला. मग त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, मॅडम इथे बरेच काही असं आहे जे बाहेरून दिसत नाही. त्यांचं बोलणं ऐकून बाकीचा स्टाफही हळूहळू पुढे येऊ लागला. कोणीतरी सांगितलं की त्यांचे पगार कापले जातात, तर कोणी सांगितलं की कोणतीही चूक नसतानाही त्यांना ओरडलं जातं. कोणी सांगितलं की त्यांच्या विरोधात बोलल्यास ते कामावरून काढून टाकण्याची धमकीही देतात. आणि प्रत्येक गोष्टीसोबत विक्रम सेठचा चेहरा बदलत चालला होता. ज्या माणसाला नेहमी असं वाटायचं की त्याच्या आवाजासमोर कोणीही आवाज उठवू शकत नाही, आज त्याचे स्वतःचे स्टाफ त्याचं खरं रूप समोर आणत होते. तेव्हा विक्रम सेठ मध्येच बोलून उठला, नाही नाही, असं काही नाही. हे सर्व खोटं बोलत आहे. ही लोक माझ्या विरुद्ध षडयंत्र रचत आहे. तेव्हा मी शांत आवाजात म्हटलं, जर हे फक्त एका माणसाचे म्हणणं असतं तर कदाचित याकडे दुर्लक्ष करता आलं असतं. पण जेव्हा अनेक जण एकसारखी गोष्ट सांगत आहे आणि पुरावेही आपल्याकडे उपलब्ध आहेत, तेव्हा सत्य लपून राहू शकत नाही. नंतर तो शांत झाला. काही वेळानंतर त्याने माझ्याकडे निरखून पाहिलं. कदाचित आता त्याला थोडंफार आठवू लागलं होतं की मी कोण आहे. त्याने हळू आवाजात विचारलं, मॅडम काय तुमचं नाव काय? मी त्याच्याकडे पाहिलं. काही क्षणासाठी संपूर्ण ब्युटीक शांत झालं. मग मी म्हटलं, मी प्रीती आहे. त्याच्या चेहऱ्याचा रंग बदलला आणि डोळे विस्फारले. मी पुढे म्हणाले, होय, मी रमेशची मुलगी, तोच रमेश ज्याची छोटीशी दुकान तुम्हाला तुमच्या शक्तीच्या बळावर हवी होती. हे ऐकताच विक्रम सेठच्या चेहऱ्यावरील सगळा अहंकार नाहीसा झाला. त्याला काहीच बोलता आलं नाही. मी पुढे म्हणाले,
ज्या दिवशी तुम्ही माझ्या बाबांकडून त्यांचं दुकान हिरावून घेतलं होतं, त्या दिवशी तुम्हाला वाटलं होतं की तुम्ही विजय मिळवला आहे, पण तुम्ही हे विसरला होता की एखाद्या माणसाची मेहनत हिरावून घेतली जाऊ शकते, पण त्याची हिंमत नाही. विक्रम सेठ मान खाली घालून उभा होता. मी म्हणाले, आणि आज मी इथे फक्त बदला घेण्यासाठी आलेले नाही, कारण जर मला बदलाच घ्यायचा असता तर मी कदाचित तेच केलं असतं जे तुम्ही केलं होतं. पण मी कायद्याच्या मार्गाने इथे आले आहे, कारण वाईट करणाऱ्याला शिक्षा त्याच्या कर्मातून मिळायला हवी, कोणाच्या द्वेषातून नाही. त्यानंतर जेव्हा तपास पूर्ण झाला तेव्हा विक्रम सेठ विरुद्ध सगळे पुरावे समोर आले होते. त्याच्या बेकायदेशीर कृत्यावर कायदेशीर कारवाई झाली आणि ज्या अहंकारावर त्याला सर्वात जास्त भरोसा होता तोच त्याच्या समोर धुळीला मिळाला. काही दिवसानंतर मी बाबांना त्याच बाजारात घेऊन गेले. ते हळूहळू चालत माझ्या सोबत येत होते. त्यांची नजर वारंवार त्या जागेवर जात होती जिथे कधी त्यांचे छोटेसे शिलाईचे दुकान असायचे. मी त्यांना तिथेच थांबून म्हणाले, बाबा, तुम्हाला आठवतं का, एका दिवशी तुम्ही म्हणाला होता की माणसाची मेहनत कधीही व्यर्थ जात नाही. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांचे डोळे पाणावले. मी हसून पुढे म्हणाले, आणि बघा, आज तुमची लेक तुमच्या समोर ऑफिसर बनून उभी आहे. बाबांनी काहीच म्हटलं नाही. त्यांनी फक्त मला मिठी मारली. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते, पण यावेळी ते अश्रू वेदनेचे नव्हते, तर त्या बापाच्या अभिमानाचे अश्रू होते. त्याने आपल्या मुलीला आपल्या स्वप्नांपेक्षाही पुढे जाताना पाहिलं होतं. त्या दिवशी मला समजलं की खरी जिद्द फक्त कोणाला तरी हरवण्यात नसते, तर खरी जिद्द तेव्हा असते जेव्हा माणूस आपल्या प्रत्येक दुःखाला आपली ताकद बनवून दाखवतो. मित्रांनो, या कथेवरून आपल्याला हाच बोध मिळतो की माणसाची खरी श्रीमंती त्याच्या पैशात नसून त्याच्या कष्टात आणि जिद्दीत असते. परिस्थिती कितीही वाईट असली आणि लोक कितीही तोडण्याचा प्रयत्न करत असले तरी प्रामाणिक मेहनत आणि शिक्षणाची ताकद माणसाला एका दिवशी अशा शिखरावर पोहोचवते जिथे विरोधकांनाही मान खाली घालावी लागते. कधीही कोणाच्या अपमानाला कमकुवतपणा बनवू नका, तर त्यालाच आपली सर्वात मोठी ताकद बनवून दाखवा. तर मित्रांनो, तुम्हाला ही भावनिक आणि प्रेरणादायी कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच आणखी हृदयस्पर्शी कथा पाहण्यासाठी आपल्या ट्रू स्टोरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.